आज होती महाशिवरात्र. सकाळी पटकन उठून देवाची पहिली पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर घरातले जेवढे कामं होते तेवढे आवरले आणि त्यानंतर तयारी केली. आम्ही आलो होतो इकडं बाहेर बाहेर म्हणजे सोमेश्वर मंदिरात. नाशिकमधलं ना हे सोमेश्वर मंदिर एकदम फेमस आहे. तर एक वेळेस मी इथं आले होते आणि माझं दर्शन झालंच नाही. म्हटलं चला एकदा आपण परत इकडे येऊ आणि आज बी तसंच काहीतरी झालं. इतकी गर्दी होती, भयानक गर्दी होती. रांगेत बी खूप होती. इकडच्या साईडला भरपूर गर्दी होती. म्हणलं आज बी काही दर्शन होणार नाही. पण आता इथं आलंच आहे तर सर्वांनी मस्त कपाळाला गंध वगैरे लावून घेतलं आणि बाहेरच्या साईडनंच नमस्कार करून घेतला महादेवाला आणि तिथूनच रिटर्न निघालो. इकडच्या साईडला इकडं ना नाव वगैरे सगळं होतं. म्हटलं चला नावमध्ये पोरांना बी बसून आपण बी बसू. पण येता येताना मी तिथून गजरा घेतला आणि नवऱ्या आपण मस्त गजराना केसामध्ये माळून घेतला आणि त्यानंतर म्हटलं आता चला पोरांना तर बसवलंच आहे तर आपण बी नावामध्ये बसून घेऊ आणि मस्त एन्जॉय करू. तर इथं ना थोडंच पाणी होतं आणि थोडा एकच चक्कर दिला होता पण तेवढाच मज्जा. त्यानंतर तिथून निघालो. म्हटलं चला आता थोडंफार ना जत्रेमध्ये फिरू आणि त्यानंतर घरी निघू. तर जत्रेमध्ये एवढे खेळणे होते आणि भरपूर काय काय होतं पण माझा समर्थक काहीच मागत नव्हता. त्याला विचारलं तरी त्यांनी काहीच मागितलं नव्हतं. त्यानंतर म्हटलं चला आता थोडासा रस वगैरे पिऊ. याला पहिले रस प्यायचा होता पण रस समोर आला की आता याला प्यायचा नव्हता. मी बळजबरी याच्या तोंडात होतच होते पण यांनी काही पिलाच नाही. घरी येऊन सगळ्यात पहिले मी रुद्राभिषेकाची तयारी करून घेतली आणि लगेच रुद्राभिषेक करायला बसले. तसं तर विचार होता मी सकाळीच करून पण सकाळी ना बाकीच्या कामामुळे ना मला भरपूर उशीर झाला होता. म्हटलं चला पहिले तिकडे जाऊन येऊ नंतर ऊन होऊन जाईल. मग तिथून आले, रुद्राभिषेक केला. त्यानं रुद्राभिषेक जर माझा राहिला असताना असं वाटलं असतं आज आपली काहीतरी सेवा कमी राहिली. म्हणून पहिले मी रुद्राभिषेक करायला बसले आणि अभिषेकला मला 1-1.5 तास लागला. त्यानंतर मी पटकन म्हटलं चला आता चहा बनवते. सकाळपासून ना अभिषेक करायचा होता म्हणून मी फराळाचं वगैरे काहीच केलं नव्हतं. पण म्हटलं चला आता चहा घेतलाय तर पहिले आपल्या जवळच्या मंदिरात एकदा जाऊन येऊ, डोकं ठेवून येऊ, त्यानंतर मग फराळाचं बनवता येईल. तर इथे आमचं महादेवाचं मंदिर, तिथे येऊन दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर घरी येऊन म्हटलं चला आता संध्याकाळसाठी मस्त वडे वगैरे बनवते. सकाळी तसं मी साबुदाणा बनवला होता घरच्यांसाठी पण माझं काही फराळाचं करणंच झालं नाही. म्हटलं मी पहिले अभिषेक करीन मग फराळाचं करेन आणि पण अभिषेक करायलाच मला उशीर झाला होता. मग फराळाचं माझं राहून गेलं. त्यानंतर मग मी मस्त इथं दही घेतलं, ताटात वडे घेतले आणि कोणाचीच वाट न बघता पटकन मी माझी सुरुवात करून घेतली कारण की आता मला जाम भूक लागून गेली होती. त्यानंतर संध्याकाळी चक्करला गेले आणि महादेवाचं मस्त परत एकदा निवांत दर्शन घेतलं. हे आमचं महादेवाचं मंदिर संध्याकाळी अजून भारी दिसतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.